चला चला फील्ड लावून घ्या लवकर चला. आणि चला दक्ष इलेव्हन आपण जर आता तो स्पेस मोकळा करा. चला मॅचला सुरुवात करूया आपण. तर अतिशय चित्तथरारक सामन्यानंतर आपण पुन्हा एकदा बोलतो या पुढील सामन्याकडे, जिथे मात्र अप्रतिम आणि दिग्गज सामना आपला पाहायला नंबर 2 दिग्गज संघ आपण पाहतो. एका बाजूला संघ आरुष राज इलेव्हन तर एका बाजूला पार्थ इलेव्हन. यस हे दोन्ही संघ आपण पाहायला मिळतं. पहिला बॉल आणि अगदी ऑफ साईडला आपण पाहतो आणि पॉईंटच्या रिझर्वमध्ये त्या सेक्टरमध्ये त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि हनुमंत दाभाडे यांच्या बॅटमधून पहिली धाव येते आणि धावांचा श्री गणेशा उतर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप होतोय मात्र एकदम यावेळेस सुद्धा मिळेल 2 चेंडू आणि 2 धावा. धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामना काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. एका बाजूला संघ आपण पाहिला दक्ष इलेव्हन तर एका बाजू यस दक्ष इलेव्हन वर्सेस नितेश इलेव्हन. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊन टेपला आणि अखेरच्या क्षणी मात्र दक्ष इलेव्हन या संघाने बाजू मारली. तर यावेळेस जर दोन्ही संघाचा विचार केला तर माझ्या मते दोन्ही संघ तर अगदी लुझर हा सामना पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही संघ जर पाहिलं तर पहिला सामना पराभूत झालेत आणि तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ संघर्ष करतायत. ऑन साईडला डिस्कवरला गॅपमधून जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस. अखेर मात्र चेंडू इथे रेस जिंकतोय. चेंडू जातोय सीमारेषेपार. येतोय पहिला चौकार. आणि अल्ला चौकारण्याची धावा धाव फालकावरती येत आहेत. तर 6 धावा धाव फालकावरती आपण पाहू शकाल. फुलटॉस आणि क्षेत्ररक्षक नाहीये मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. या बॉलवर सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. अगदी एकेर दुहेरी धाव का होईना मात्र घेतली जाते. मी कालही म्हटलं होतं मित्रांनो की हा महिना फेब्रुवारीचा महिना, हा महिना प्रेमाचा महिना म्हणून अगदी ओळखलं जातं. त्यामुळे सिंगल राऊंड या महिन्यामध्ये चालत नाही. तुम्हाला डबल व्हावंच लागतं जर हा महिना एन्जॉय करायचा आहे. त्यामुळे या दावेला सुद्धा एकेर दावेला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धाव आपण पाहू शकाल आल्या. यावेळेस लॉफ केलाय आणि धावा मात्र किती मिळत आहेत. अगदी नशिबाची साथ जणू मिळते की नाही आरुष राज इलेव्हन संघाला. आणि इथे यस 3 धावा तर नक्कीच येत आहेत आणि या 3 धावांची पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावा फालकावरती पहिल्या षटका समाप्तीनंतर 11 धावा फालकावर येत आहेत. बिनगडी बाद ही खऱ्या अर्थाने जमेची बाजू.
हो आणि विकेटचं पतन होईल असं वाटलं होतं, मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप केला जातोय. अगदी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय, अनुभवतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. अगदी गोड व्यक्तिमत्व डॅनीदादा पवार, त्याचबरोबर गणेशदादा वैजयंती आणि नरेश जाधव या तिन्ही आयोजकांचा अगदी आम्ही हो हो क्रॅकिंग शॉट, क्रॅकिंग शॉट सी बारेशे पार, तब्बल 6 धावा. तर षटकरणाची 18 धावा धाव फलकावरती येत आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. पा थोडं स्वयंसेवक अरेंज करा जरा, कारण जर अशा प्रकारे जर फिल्डरांना चेंडू आणण्यासाठी सीमारेषे बाहेर जर जावं लागेल तर मॅचला विलंब होईल आपल्याला, तर याची जर आपण काळजी घ्या प्लीज. साध 18 धावा धाव फलकावरती आहेत. तो षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस किती दुसरी ओव्हर चालू आहे ना, तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील डिलिव्हर केले गेलेत. आपण पाहतोय हा एक ग्राउंड मधून आपण बराच वेळा आपण वर्दळ पाहतोय आपल्या प्रेक्षकांची, आणि याच दरम्यान आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतो, आणि डॉट बॉल, आणि कुठेतरी गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी. कारण मागील चेंडूवर आपण जर पाहिलं तर नुकताच एक षटकार आला, त्यानंतर थोडंसं दडपणामध्ये जातोय की काय गोलंदाज असं वाटत असताना मात्र चांगलं कमबॅक होतोय. ऑफ साईडला इथे खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालं, मात्र बॅकअप खूप कमालीचं पाहायला मिळालं. म्हणजे बॅकअपच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर यावेळेस सुद्धा एक धाव मिळते. आणि नक्कीच पहा, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की या दोन्ही संघाचा, हे दोन्ही संघ एक एक सामने पराभूत झाले, म्हणजे पराभवाचं तोंड पाहून या दुसऱ्या फेरीमध्ये ते आलेत. आणि वाईट बॉल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. टोटल स्कोर कार्ड 20 धावा. आणि मी ज्या प्रकारे म्हणतो होतो पहा की दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी तरसत आहेत. पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघाची धडपड चालू आहे. हो हो, आणि अगदी शरीरावर चेंडू सरळ येऊन आदळतोय. डॉट बॉल, डॉट चेंडू येतोय. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल, शेवटचा चेंडू हाताळला जाईल. गोलंदाज ज्याचा आपण उल्लेख करतोय, गोलंदाज प्रशांत खूप चांगलं षटक हाताळतोय. षटकार खाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडंसं खराब गोलंदाजी होईल की काय, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. अगदी डीप लॉंग ऑफला इथे थोडंसं फबॉल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि तीच संधी मिळाली गोलंदाजाला, फलंदाजाला, आणि फलंदाजाने त्या संधीचं रूपांतर मात्र सुवर्ण संधीमध्ये केलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती आहेत. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहेत त्या 22 धावा. आपण जर पाहिलं तर ही खेळपट्टी खूप देखणी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. अगदी एवढी क्लीन आणि नीट की अगदी वायुदलाचं एखादं हेलिपॅड किंवा एखादं एअरक्राफ्ट
इमर्जन्सीमध्ये इथे लँडसुद्धा करू शकतं. एवढी जबरदस्त क्लीन आणि नीट ही आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळते. त्यामुळे इथे खेळण्याचा, इथे क्रिकेट पाहण्याचा आणि या खेळपट्टीवर समालोचन करण्याचा एक वेगळाच आनंद आमच्यासाठी, एक वेगळी परवडी असते आमच्यासाठी. कारण त्याकरताच आम्ही कधीही या खेळपट्टीवरचा कुठलाही कॉल आम्ही कॅन्सल करत नाही. आवर्जून आम्ही तो कॉल, इतर कॉल कॅन्सल करून आम्ही हा कॉल आवर्जून घेतो या खेळपट्टीवरचा. हो, यावेळेस बा अगदी ॲक्युरेट गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फलंदाजाला थोडासा भ्रम झाला की हा चेंडू अवांतर जातोय की काय, ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघून जातो की काय. मात्र कटर चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा, यावेळेस ऑफ साईडला डीप लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण, 100 चेंडू पकडला गेला, रोखला गेला, क्विक थ्रो केला गेला नॉन स्ट्राईक एंडला. आणि चपळत मात्र चेंडूची उचल फेकवेल. 2 धावा मात्र नक्कीच घेतल्या जात आहेत. 2 धावांनी 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती येत आहेत. सलामीचे फलंदाज माझ्यामध्ये आपण पाहतोय, एकही फलंदाज बाद झाला नाहीये. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस, लेग बाय स्वरूपाची धाव आम्हाला पंचांच्या माध्यमातून इशारा पुरवला जातोय. सूचित केलं जातं की लेग बाय पायावर चेंडू आदळतोय. तदनंतर मात्र धाव घेतली गेली. लेग बाय स्वरूपाची धाव आली. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, मात्र धावा खूप कमी आहेत. आपण जर स्थिती पाहिली, एकही फलंदाज बाद जाई नाहीये, ही जमेची बाजू आतापर्यंत आरुष राज संघाची आहे. मात्र इथे चेल ड्रॉप होतोय, कारण त्या दिशेला आपण जर पाहिलं ना तर सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन सरळ डोळ्यावरती येतं आणि त्यामुळे थोडा वेळापुरता काय होईना मात्र चेंडू दृष्टीहून होऊन जातो, दिशेनं असा होतो आणि त्याचाच मात्र फायदा मिळाला फलंदाजांना. झेल ड्रॉप झाली आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. 27 धावा धाव फालकावरती येतात. शेवटचा चेंडू या षटकातील असेल, शेवटचा बॉल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? प्रयत्न तर पुरेपूर झाला, मात्र डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 28 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा जरा.
यस पहा आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचते की सँडी गोलंदाज आणि स्ट्रायक यांचा फलंदाज काढा हे दोन्ही फलंदाज जागे सख्य बंधू आहेत, मात्र यावेळेस परस्पर विरुद्ध येऊन ठेपलेत. ओहो जीवनदान ओके आउट, बॅट्समन आउट. ओके बॅट्समन आउट आहे. येस एकच रन मिळेल. चला न्यू बॅट्समन चला लवकर. पहा ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की काना आणि सँडी या दोन्ही बॉल किती बाकी आहेत रे, यास 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहिलं की काना आणि सँडी हे दोन्ही बंधू मात्र यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळत आहेत. क्रिकेट लीगचं फॉर्मॅट मित्र म्हणजे हेच असतं की कुरुक्षेत्र असतं. तुम्हाला येस आणि त्याचबरोबर आणि ह्या बॉलवरती काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला हनुमंत दाभाडे यांचा. मात्र धावा मिळतात त्या केवळ 2. अपेक्षा होती की या चेंडूवर कमीत कमी 4 धावा तरी मिळतील आणि षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि षटका समाप्तीनंतर धावा फलकावरती 37 धावा. तर शेवटचं षटक आधी 37 धावा फलकावरती. गोलंदाज योगेश, स्ट्रायकेटला मिस्टर अमित यादव, डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी दोन्ही मैत्रामध्ये आपण पाहतो. हनुमंत दाभाडे, अमित यादव दोन्ही एक सिनियर खेळाडू म्हणून या दोन्ही खेळाडूकडे पाहिले जाते. आणि इथे मिसफील्डचा धाव मिळेल का, मात्र हनुमंत दाभाडे यांची विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाते. चला 38 धावा. फुटवर्कचा वापर अगदी सफल झाला होता पुढे, मात्र बॅट आणि चेंडू संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आता या षटकातील चेंडू शिल्लक असतील. यस 2 चेंडू आपण पाहतो डिलिव्हर झाले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा 38 धावा. टार्गेट मात्र किती धावांचं असेल ते मात्र नक्कीच येणाऱ्या 4 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. टायमिंग खराब. अमित यादव बॅक टू द डकआउट. त्या शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. हो हो
फटका तर चांगला आहे, मात्र एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय 2 धावा कंप्लीट होतील. याचा 2 धावा मिळतील तर नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहे. या 2 धावांनी धावफलक पोहोचतोय 40 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील? स्ट्राईक एंडला बॅट्समन अरविंद. ओ मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट येतोय की काय? एकदा मात्र नक्कीच मिळेल 22च्या स्वरूपाची. आणि या एखाद्या वेळी आपण पाहतोय धावफलकावर धावा आल्या त्या. यस 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जरा. अनुश्राज 11 संघ प्लीज, वेळ खर्च करू नका. चला अनुश्राज 11 फील्ड लावा लवकर. चला बॅट्समन येऊ द्यात. पार्थ 11 आपला बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. चला फील्ड लावून घ्या लवकर, जरा फील्ड लावा लवकर प्लीज. चला चला क्षेत्ररक्षण लावा लवकर प्लीज. अमित भाई बहुत डिले हो रहा है प्लीज, बहुत टाइम लग रहा है, प्लीज जरा जल्दबाजी कीजिए. सो वेलकम बॅक मित्रांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जी आपण स्पर्धा पाहतोय महाराष्ट्र मुंबई मुलुंड पश्चिम प्रीमियर लीग पहिलं पर्व, ज्याचे आयोजक आपण जर पाहिलं तर सन्मान्य डॅनी पवार, त्याचबरोबर आपण पाहतोय गणेशजी भजंत्री, त्याचबरोबर नरेशजी जाधव
या तीन दिग्गज मान्यवरांच्या माध्यमातून या ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली हे तीन मान्यवर अगदी जबरदस्त आणि दैदिप्यमान ही स्पर्धा अगदी संपूर्ण मुलुंड विभागामध्ये या स्पर्धेची चर्चा आपला अल्पावधीमध्ये पाहायला मिळाली आणि आज मात्र या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आपला पाहायला मिळतो. अंतिम दिवस अंतिम क्षण आपल्या समवेत आपण पाहतो. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ते इथे विकेट मिळतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. यस आशिष बॅक टू दी डकआउट. आपण जर पाहिलं आतापर्यंत दक्ष 11 हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आजच्या लॉर्ड्समधील बॅक टू बॅक 2 सामने विजयी झालेला हा संघ. या संघाच्या नावावरती हा विक्रम मात्र कुठला संघ असा असेल आता मात्र कळेल की जो बॅक टू बॅक 2 सामने पराभूत होईल आणि तो त्याचं नाव सुद्धा आवर्जून या स्पर्धेमध्ये घेतले जाईल. फिरोज यांचा नक्कीच कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. 42+ व्यक्तिमत्व मात्र आजही तरुणाईला लाजवेल असं फिटनेस आणि त्याचबरोबर तेवढा जबरदस्त खेळसुद्धा पाहायला मिळतोय. मग ती गोलंदाजी असेल किंवा आपण अगदी पहिल्याच मॅचमध्ये ज्या प्रकारे फिरोजबाईंनी जी कॅच पकडली होती अगदी कमाल कॅच होती. अगदी त्या कॅचच्या रील्स आपला पाहायला मिळते थोडाच अवधीमध्ये कारण कमालीचा झेल होता तो. अगदी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकल्या. त्याचबरोबर काही प्रेक्षकांनी तर येऊन त्वरित त्यांच्या समोर फोटोसुद्धा घेतले. कारण तो झेल नक्कीच फिरोज यांना सुप्रसिद्ध करेल या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. तर सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेने 3 धावा दाफालकावरती आपण पाहतोय. जिथे पहिल्या विकेटचं पतन झालं त्यानंतर मात्र ॲप्पी आणि त्याचबरोबर वैभव ही जोडी आपण यावेळेस मैदानामध्ये त्या जोडीला पाहतो. हो इथे लाऊड अपील झाली होती मात्र पंचांनी त्वरित अपील फेटाळली. अगदी बिलकुल दुजोरा दिला नाही या अपीलकडे कारण कॉन्फिडन्स खूप कमी आणि उत्साह जाणवला. आणि इथे मात्र उत्साहामध्ये आपण पाहतोय की आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. लेग स्टिकच्या बराच बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉल अवांतर चेंडू येतोय. टॉप एज काय हा झेल घेतला जाईल का मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि या डॉट चेंडू आपण डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि 5 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम पार्थ 11 या संघाच्या. हॅलो हॅलो चला चला फील्ड लावून घ्या लवकर. फील्ड लावून घ्या लवकर. फाईट बॉल अतिरिक्त धाव. ओ इथे प्रॉपर टायमिंगवर फटका खेचला गेला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार पर्यंतच्या बॅटमध्ये येतोय हा हाय अँड हँडसम चौकार. धाबा किती 10.
10. चला चला चला, प्रत्येक बॉलला टीम मीटिंग करू नका प्लीज, प्रत्येक बॉलला टीम मीटिंग नको. ओहो, वेगवान वेगवान चेंडू. अरविंद यांच्याकडून हा चेंडू आपण पाहतो, अतिशय वेगवान चेंडू आला. गुडले स्पॉटवर हलकी उसळी घेतली, सरळ कॅरी केल्या गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डीप मिड विकेटला आपण पाहतो, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, थोडंसं फंबल नक्कीच झालं तिथे. धावा मिळत आहेत, त्यात तब्बल 3 धावा. तर 3 धावा आल्या मागील चेंडूवर. या 3 धावांनी धावफलक 13 धाव संख्येवरती आपण पाहतोय. टार्गेट आपण पाहतोय की टार्गेट यस 42 धावांचं टार्गेट आहे. अजूनही आपण पाहतोय इथून 29 धावांची गरज असेल. ओहो, अगदी आडव्या पट्ट्याने हा फटका खेळलाय. वायडी जिप्स स्क्वेअर लेगला जातोय सरळ सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. आणि या 2 धावांनी 19 धावा. ओ, इथं ऑफ शिक्षा बराच बाहेर छोटू निघून जातो. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 20 धावा या षटकात. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा बॉल आणि मैदानामध्ये गोमाता. शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी येतोय डॉट स्वरूपाचा. आणि हा डॉट सोडून आपण पाहतोय की षटक इथे समाप्त होते. तर 2 षटकात समाप्तीनंतर धावा 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावा. चला चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमित भाई फील्ड लगाल ना प्लीज यार. तर येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. चलो जरा जल्दबाजी कीजिए प्लीज. चलिए 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 प्लीज, जरा स्पीडअप कीजिए गेंदबाज, काफ़ी टाइम हो रहा है.
पहिला बॉल यस आउट आहे पहा तिथून तिथे प्रेक्षकांनी सुद्धा सांगितलं आउट आहे. यस जे फार्म हाऊस मध्ये आपले प्रेक्षक बसलेत बघा समोर त्याने सांगितलं आम्हाला आउट आहे फलंदाज. अगदी निसर्गाच्या सानिध्यात बसलेत पहा. अगदी हे आहे खरं स्वर्ग. कारण आपण सोमवार ते शनिवार किंवा सोमवार ते शुक्रवार जे काय आपल्या कामाच्या तणावामध्ये असतो त्यातून काढलेला एक दिवस आणि त्या एक दिवसातले काही क्षण आपण जे निसर्गाच्या सानिध्यात काढतो तेच आपला पुन्हा एकदा पुढच्या आठवडाभर आपला वेगळी ऊर्जा देतात. तर विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला आणि क्षेत्ररक्षक माझ्या मते शुभम ज्याने हा झेल पकडला खूप चांगला झेल पकडला. येस 20 धावा फलकावरती आहेत. अजून इथूनही 22 धावांची गरज. 22 धावा जिंकण्यासाठी इथून अजूनही बडवाव्या लागतील. ओ यावेळेस पहा अगदी हलक्या हाताने छोटा ड्राईव्ह केलं. हो शुभम अगदी ज्या शुभमचं आम्ही कौतुक केलं होतं यावेळेस तो शुभम चूक करतोय. नक्कीच एक थोडी नामी संधी होती. आता मात्र शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. 22 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 20 धावांची गरज इथून अजूनही षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 20 धावा असं म्हणायला हरकत नाहीये. मिड विकेटला अगदी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. शुभम मात्र यावेळेस वारंवार चुका करतोय. शेवटचा बॉल आणखी शिल्लक आहे. जरा क्षेत्ररक्षक लावून घ्या. शेवटचा बॉल बाकी आहे. और सर एक बॉल बाकी आहे ना. तर येणारे 13 चेंडू 18 धावांची गरज. चला 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 स्पीडअप करा जरा घाई करा प्लीज. आता शेवटच्या बॉल साठी वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 13 चेंडू 18 धावांची गरज.
हो हो, जबरदस्त टायमिंग परफेक्ट हिट स्लॉट मध्ये आल्याबरोबर सरळ चेंडूवर आक्रमण केलं आणि पाठवून दिलं तब्बल 6 धावांसाठी. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र केवळ 12 धावांची गरज असेल. बॉल टूरून आता सामना मात्र येऊन ठेवलाय. चला 12 चेंडू 12 धावा. गोलंदाज मिस्टर फिरोज. चला स्पीडअप करा प्लीज स्पीडअप करा. सर किती रन आहेत काय? 4 आहे का? चौकार. ओके 4 धावा. फक्त 8 धावांची इथून गरज आहे आता. 11 चेंडू 8 धावा. चला 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. अकरा चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस सुद्धा चौकार येईल की काय? आणि या बॉलवर सुद्धा चौकार येतोय. आता मात्र केवळ 4 धावांची गरज. तर केवळ 4 धावांची गरज आता असेल. चार धावा आणि या बॉलवर हा चौकार येईल का? तर 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. यासाठी इथे खेळाडूवरती दाखवली जाते अगदी एज झाला तर स्वतः फलंदाज आपला क्रीज सोडतोय. खूप चांगली खेळाडूवरती म्हणावी लागेल. तर 2 धावांची गरज केवळ गरज आहे. चला नेक्स्ट मॅच असेल चला नेक्स्ट मॅच कोणाची आमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्हाला तसं अनाऊन्स करण्यासाठी. चला 2 धावांची गरज आहे का? 2 धावा इथून घेतल्या जातील का? 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दक्ष 11 विपक्ष विजेता संघ म्हणजेच पार्थ 11. चला दक्ष 11 संघाचे खरं आमच्यापर्यंत पोहोचले. पार्थ 11 संघ आपल्याकडे आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. कौतुक असेल विजेता संघाचं. चला दक्ष 11 चे कॅप्टन चला या आणि पार्थ 11 चे कॅप्टन आपण सुद्धा या. चला चला टॉस का बॉस मध्ये चला. टॉस का बॉस मध्ये चला. आणि त्याचबरोबर या नुकताच चालला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर योगेश. मिस्टर योगेश चला टॉस केला जाईल. आपण टॉस करून घ्या कमिटी मेंबर्स प्लीज. आपण टॉस करूयात. पुढचा मॅच सुद्धा आपल्याला लगेच सुरू करावा लागेल. अन्यथा मी ज्या प्रकारे आम्ही सातत्याने सांगतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये अन्यथा अंधार होईल आणि आपला सामना खेळणं कठीण होईल. मेगा फायनलची मॅच चला दक्ष 11 वर्सेस पार्थ 11. पार्थ 11 संघाचे कॅप्टन आले. दक्ष 11 संघाचे कॅप्टन. चला टॉस करूयात आपण. तर पहा मित्रांनो थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी यस ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तेच म्हणजे सन्माननीय अमितभाई शिर्के साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं परिचयाचे व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचं प्रेमाचं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाची आतुरतेने वाट पाहिली जात होती आयोजकांच्या माध्यमातून अमितभाई शिर्के यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सो वेलकम वेलकम अमितभाई. खऱ्या अर्थाने आपण आलात आणि पहा एक वेगळा उत्साह, वेगळी ऊर्जा आम्हाला या मंचावरती पाहायला मिळते. तर चला टॉस सुद्धा केला जाईल. मी अमितभाई शिर्के साहेबांनाच विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा, नाणेफेकी करायची आहे. पुढील सामना so we will toss between our both teams. One is Daksh 11 and another one is Parth 11. दोन्ही संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. एक जबरदस्त सामना पुन्हा पाहायला मिळेल. एक असा संघ ज्याने बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत आणि एक असा संघ ज्या संघाने एक सामना पराभूत झाला आणि एक सामना विजयी झाला असा संघ. चला मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण इथे देणार आहोत मिस्टर योगेश. एक आक्रमक खेळ आपण ज्याची पाहिली आणि या मॅचला खऱ्या अर्थाने एक वेगळी कलाटणी मिळाली ज्याच्यामुळे योगेशला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मी अमितभाईंना विनंती करेन की भाई आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. पार्थ 11 संघ माझ्यामध्ये आपण टॉस विन झालात. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा फील्ड. तर प्लीज वेळ घेऊ नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पार्थ 11 टीम विथ द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइटेड टू बॅट टू द दक्ष 11 टीम. चला दक्ष 11 संघाचे फलंदाज आणि पार्थ 11 प्लीज आपण आय नो की आपण लगातार सामने खेळत आहात, मात्र वेळ कमी, आपला त्वरित क्षेत्ररक्षण लावावं लागेल.
तर ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली गेली ती म्हणजेच श्री डॅनीजी पवार, गणेशजी वजेंद्र, त्याचबरोबर नरेशजी जाधव या तीन व्यक्तिमत्वांचं खऱ्या अर्थाने करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण काय दैदिप्यमान स्पर्धा, काय भव्य दिव्य त्या स्पर्धेची पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर मात्र तब्बल आपण पाहतोय या स्पर्धेतील प्रत्येक क्षणचित्र टिपण्याकरता तब्बल 2 कॅमेरा अँगल्स इथे वापरले गेलेत. त्याचबरोबर आपण जर ट्रॉफी पाहिल्या तर अगदी एखादी लावण्यवती आपल्यासमोर साजू शृंगार करून उभी असावी अगदी देखण्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कॅश प्राइजेस सुद्धा आपण जर पाहिलं तर माझ्यामध्ये प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय क्रमांक 15,000, म्हणजे टोटल कॅश प्राइजचा सुद्धा आपण जर विचार केला तर टोटल 40,000 रुपये कॅश प्राइज आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आणि टोटल जर आपण या स्पर्धेचा टोटल लेखाजोखा जर पाहिलं पूर्ण सर गणित जुळवलं तर हे स्पर्धेचा टोटल खर्च जवळजवळ लाखभराकडे हा स्पर्धा खर्च आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतो. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती ही स्पर्धा आहे याचं पूर्णपणे चित्र आपल्या समोर उभं राहत आहे. चला पार्थ 11 आता मात्र आपण बराच वेळ आम्ही आपल्याला दिलेला आहे. आता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. यस, आज जर आपण पाहिलं आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला चित्रपट पाहायला मिळतो ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छावा महाराजांवरचा हा चित्रपट छावा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने चित्रपटाचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय. अप्रतिम सिनेमा साकारला गेला आणि काय जबरदस्त काम विकी कौशल्याने केलं सर्वच कलाकाराने. यस नक्कीच आम्ही त्याकरताच अनाऊन्स केलं की सर्वांना विनंती करतोय आम्ही, कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातृभूमीचा हा चित्रपट आहे. आपल्या राजांनी जे आपल्यासाठी जे बलिदान दिलं ते आपल्या समोर चित्रपटाच्या दृष्टीने मांडले गेले. तर सर्वांना विनंती आहे मित्रांनो की प्लीज छावा चित्रपट आपण सर्वांनी आवर्जून पाहण्यासाठी जा. कारण असे चित्रपट जर चित्रपटगृहामध्ये चालले, जर त्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तरच मात्र पुढील जे डायरेक्टर्स आहेत, जे काही आपलं बॉलिवूड क्षेत्र आहे ते मात्र पुन्हा एकदा आपल्या इतर शूरवीरांचं किंवा जे आपले राजे महाराज आहेत प्रत्येकांच्या वरती एक सिनेमा बनतो आणि त्यांची गोष्ट त्यांनी जे काय बलिदान दिलं ते सर्व आपल्या समोर येत राहील आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा. तर त्याकरताच आम्ही विनंती करतो की सर्वांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्या. चला मॅचला सुरुवात करूया. चला माझ्यामध्ये क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. फलंदाज आपण मैदानामध्ये जायचं. दक्ष 11 संघाचे फलंदाज आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. सो पुन्हा एकदा